मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. संक्रांतीची माहिती आपण आता समजून घेऊयात. 2026च्या या मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना वास्तू तथास्तू या संस्थेद्वारे श्री मकरंद सरदेशमुख आपल्याला शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देत आहेत. आता मकर संक्रांतीच्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती थोडी जाणून घेऊयात. आता मित्रांनो 14 जानेवारी रोजी बुधवारी आहे मकर संक्रांत. तर ही मकर संक्रांतीचा कालावधी नक्की काय आहे तर दुपारी 3 वाजल्यापासून ते सूर्यास्तापर्यंत मकर संक्रांत ही आहे 14 जानेवारी रोजी. मग या दिवशी आपण पहिली गोष्ट मनामध्ये अशी धरायची आहे की संक्रांत ही कधीही वाईट नसते, शुभ अशुभ नसते, ती शुभच आहे असं गृहीत धरा. कारण पहिल्यापासनं याच्यावर संक्रांत आली त्याच्यावर संक्रांत आली असे विशेष गैरसमज पहिल्यापासून आपल्याकडे आहेत. त्यामुळे हे आपण टाळूया आणि संक्रांत म्हणजे आपल्या सर्व तुटलेल्या नाती जोडण्याचा म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड बोलाचा महत्त्वाचा सण आहे असं गृहीत धरून या संक्रांतीच्या सुंदर सणाकडे आपण आता पाहूयात. मग तुटलेली नाती म्हणजे काय? वर्षभरामध्ये वादविवाद झाले, भावा बहिणीशी नातं तुटले, वर्षभरामध्ये वादविवाद झाले, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी बोलणं तुटलं आहे, वर्षभरामध्ये वादविवाद झाले, मित्रमंडळी नाराज आहेत. चला त्यांना गोड बोलून संक्रांतीच्या आपण छान शुभेच्छा देऊया आणि हा संक्रांतीचा सुंदर सण आपण मनोभावे प्रेमाने साजरा करू. कारण ज्या गोष्टीकडे आपण निगेटिव्ह विचारांनी बघतो ते निगेटिव्ह घडतं आणि ज्या गोष्टींकडे आपण पॉझिटिव्ह माइंडसेटनी बघतो पॉझिटिव्ह घडतं. बरोबर. त्यामुळे आता आपण पाहूयात की या संक्रांतीला आपण नक्की करायचे काय. पूर्वी तुम्हाला आठवत असेल की संक्रांतीला असायची शाळेला सुट्टी आणि आताही कदाचित असते. आपण मस्तपैकी सकाळी उठायचो आणि खेळायला जायचो आणि दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत सायकली घ्यायच्या आणि पिटाळत सगळ्या मित्रमंडळींना तिळगुळ घ्या गोड बोला सगळं मित्रमंडळींच्या घरी जायचं. म्हणजे दसऱ्याला आणि तिळगुळ समारंभाला दसऱ्याला सोनं द्यायचं आणि इकडे संक्रांतीला तिळगुळ द्यायचा. कॉलनीतनं गल्लीतनं सगळी मुलं प्रत्येक मित्राच्या घरी नातेवाईकांच्या घरी तिळगुळ द्यायला आणि घ्यायला जायचा. एक वेगळाच आनंद आणि सगळीकडचा तिळगुळ जमायचा आणि आपल्याकडचा डबा बघितला तर जवळपास 20-25 घरातले सगळे मिळून तिळगुळ एकत्र विविध रंगामध्ये छानपैकी सजलेले तेच दुसऱ्या दिवशी आपण डब्यामध्ये घेऊन जाऊन पुन्हा शाळेत तोच पुन्हा प्रोग्राम असायचा तिळगुळ वाटण्याचा. कसे ते दिवस होते आणि आजच्या मुलांचेही तसेच आहेत. पण सध्या काय झालं आहे थोडंसं कॉम्प्रेस्ड झालेलं आहे. म्हणजे हे स्वरूप थोडंसं कमी झालेलं आहे. त्यामुळे आता आपण हे वाढवण्याच्या दृष्टीने संक्रांतीचा उत्तम प्रसार करू. आता या दिवशी काय करावे मूळ तर सकाळी उठल्यानंतरनं तिळाच्या तेलाने तुम्ही पहिल्यांदा अभ्यंग स्नान करा. तिळाचं तेल लावा, तिळाच्या तेलाने अभ्यंग करा म्हणजे स्नान करा. तिळाचं उटणंसुद्धा मिळतं, त्यांनीसुद्धा तिळाचं उटणं लावून तुम्ही स्नान करा. ते अतिशय फायदेशीर आहे. याचबरोबर आपल्या घरामध्ये देवपूजा झाल्यानंतरनं तिळानी होम करतात. तिळानी होम करणे म्हणजे एका भांड्यामध्ये किंवा आपल्याकडे जे होमकुंड असतं त्याच्यामध्ये आपण कोळसा गौरी पेटून तीळ आपण किंवा कापुरावरती सुद्धा तिळानी होम करायचा. म्हणजे घरामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यावर जे ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपल्याला यातून मिळू शकते. तिळभक्षण केले जाते म्हणजे आपण या दिवशी तिळाचेच पदार्थ आहे बघा. तिळगुळाची पोळी केली जाते, मस्त गुळाची पोळी, त्यावेळी तीळ असतात, खाल्ले जातात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तिळाच्या सर्व गोष्टी असतात. म्हणून हे तीळ जे आहे ते आयुर्वेदिक दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. म्हणून या दिवशी तिळभक्षण आणि तिळदान म्हणजे तिळगुळाची पोळी किंवा तिळगुळ हा दान म्हणजे दुसऱ्याला देण्याची सुंदर अशी पद्धत आहे. या 6 प्रकारे बघा या संक्रांतीच्या दिवशी केला जातो तिळाचा असा सुंदर उपयोग. आता ही आणि याच्यामुळे काय होतं की सर्व पापांचा नाश होतो. म्हणून तिळाच्या 6 प्रकारे हा उपयोग आपल्याला करायचा आहे.
14 जानेवारीला ही संक्रांत दुपारी 3 वाजता सूर्य मकर हा राशीत प्रवेश करतोय बलवकरणावरती. बालवकरणावरती संक्रमण होत असल्याने यामध्ये वाहन वाघ आहे. उपवाहन हा संक्रांतीचा घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातामध्ये गदा घेऊन कपाळी केशरांचा टिळा लावलेला आहे. वयानी कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाई घेतली आणि पायस भक्षण करत आहे. सर्पजाती असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. यामध्ये ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर यामध्ये मुहूर्त तसे 30 आहेत. पूर्वेकडून ती पश्चिमेकडे वायव्य दिशेत पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळात काय करावे, तर संक्रांतीचा हा जो पर्व काळ आहे की दुपारी 3 ते सूर्यास्तापर्यंत, तर शक्यतो दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष तोडणे, गायीची म्हशीची दार काढणे, कामविषयक सेवन, व्यसन करू नये, हे बेसिक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर हा संक्रांतीचा संपूर्ण आशय आणि नियमावली आहे. आता अजून एक प्रश्न असा येतो की एकादशी आली आहे, तिळगुळ खाता येईल का? हो, एकादशीला संक्रांत आली तर तिळगुळ खाता येतो. त्यामुळे याबाबतीत काहीही काळजी करू नका. मस्तपैकी संक्रांत तुम्ही साजरी करा. या संक्रांतीला जे काही बोलत नाहीत आपल्याशी त्यांना फोन करा आणि गोड बोलून गोड बोलायला लावा. तर मित्रांनो, आपल्याला या संक्रांतीची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हा व्हिडिओ सर्व लोकांना पाठवून द्या. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद आपल्या घरातल्या सगळ्यांना. शुभम भवतु.